नमस्कार. श्रीमद सिंहासनेश्वरी मराठीतून सरळ भक्ती ज्ञान व क्रियात्मक समालोचन. करुणा तरंगिताक्षीं धृतपाशांकुश पुष्पबाण चापां अणिमाधिभिरावृतां मयूखैरहमित्येव विभावये भवानीं. या व्हिडिओच्या शृंखलेतून श्री ललिता देवीच्या सहस्त्रनाम स्तोत्रातून सांगितलेल्या नावांची साधना केंद्रित समालोचन अथवा आशय सांगणार आहोत. श्री विद्यातंत्राचे गुरु श्री युगानंदनाथ म्हणजे श्री जितेशजी सत्यन यांचे समालोचन व शिकवण ह्याप्रमाणे आहे. मी रोहित कुमटा आपल्या मराठीतून याचे प्रस्तुतीकरण करत आहे. तसेच सहस्त्रनाम स्तोत्रातले तिसरे नाव म्हणजे श्रीमद सिंहासनेश्वरी या नावावर थोडेसे बोलणार आहे. सदाशिव प्रियकरी मूल प्रकृती रूपधृक अमृतेशी महेशानी शृंगाराग निवासिनी उत्पत्ती स्थिती संहंत्री प्रलयापदनाशिनी महाप्रलययुक्ता च सृष्टी संहारकारिणी. विश्वसार तंत्राचे हे 2 श्लोक देवीची संहारात्मक शक्तीची प्रशंसा करतात. श्रीमद सिंहासनेश्वरी श्री विद्येतील अर्थ. बहुधा सगळ्याच भाष्यकारांनी आपापल्या भाष्यातून ज्या नावाचे भाषण अथवा अर्थ श्री देवीच्या संहारात्मक रूपाचे द्योतक आहे असे प्रतिपादित केलेले आहे. या मताचे पुष्टीकरणासाठी सिंह या शब्दाचा उलट हिंसा असा अर्थ लावतात व हिंसा म्हणजे संहार असा अर्थ केला जातो. तसेच काही जण आसन या शब्दाचा अर्थ असन म्हणजे फेकणे अथवा टाकून देणे असा अर्थ करतात व त्याचा ढोबळ मनाने अर्थ संहार असा केला जातो. तसेच काही जण ईश्वरी म्हणजे शासन करणारी हा अर्थ लावतात व संहाराकडे बोट दाखवतात. असे असता एखाद्या साधकाच्या मनात हा प्रश्न उद्भवेल, वाक देवता म्हणजेच ज्यांनी हे सहस्त्रनाम रचले आहेत त्यांनी हे नाव संहार कार्यासाठी दाखविण्याचे कारण काय? जेव्हा श्रीमाता म्हणजे सृष्टी आणि श्री महाराज्ञी म्हणजे स्थिती असे असल्यास मात्र संहार करण्यासाठी काल संकर्षणी किंवा महाभैरवी इत्यादी का वापरले नाही? श्रीमद सिंहासनेश्वरी नाव हेच का वापरले? वाकदेवतांनी योग्य ते नावातच वापरले आहे. हे समजावून घेण्यासाठी संहार ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. सर्वसाधारणपणे संहार याचा अर्थ कुठल्याही प्रकट वस्तूचा नाश किंवा आकुंचन असे केला जातो. एखाद्या बिंदूची कल्पना करा ज्यापासून सृष्टी प्रकट होते किंवा जो स्रोत आहे. उदाहरणार्थ कॅमेरा जो स्क्रीनवर चलचित्र फेकतो. तसेच दुसरी कल्पना अशी करा, बिंदू मध्यस्थानी आहे आणि त्याच्या भोवती चक्र आकारात सृष्टी त्या बिंदूपासून निर्माण अथवा बाहेर फेकली जात आहे. असे केल्यास ही कल्पना होते की बिंदूपासून पिरॅमिड म्हणजेच मनोराच्या आकारात सृष्टी प्रकट होते, म्हणजेच नरसाळाच्या आकारात. दुसरी कल्पना अशी की मध्यभागी बिंदू आणि वर्तुळाकारात त्याच्याच भोवती सृष्टी निर्माण होते. या दोन्हीही कल्पना करण्यास हरकत नाही. आता जेव्हा आपण बिंदुस्थानी उभे राहून बाहेर बघतो तेव्हा आपल्याला निर्माण दिसते आणि
उलट जेव्हा आपण बाहेरून आत बिंदूकडे बघतो आपणाला संहार किंवा आकुंचनाचा भास होतो. आता त्याच वर्तुळात अनेक असंख्य वैयक्तिक ठिपके असून शकत ते प्रकट झालेले वस्तू आहेत. तर संहार याचा अर्थ समजून घेणे किंवा जेव्हा हे व्यष्टी म्हणजेच वैयक्तिक ठिपके नाश पावतात म्हणजे आकुंचन पावतात आणि परत उलट बिंदूत सामील होतात, ती स्थिती संहार हो. उलट प्रवाह हा संहाराचा दृष्टिकोन आहे. या नावाचे 3 भाग आहेत. पहिले श्रीमत, दुसरे सिंहासन आणि तिसरे ईश्वरी. आता यांचे अर्थ बघू. श्रीमत या शब्दाचे पुन्हा 2 भाग आहेत. श्री, श्रीम. साम्यरस्य स्थिती म्हणजे शिवशक्ती ऐक्य स्वरूपात म्हणजे पूर्वत्वाची स्थिती, तिला श्रीम असे म्हणतात. अत म्हणजे पाया. श्रीमत षोडशी श्रीम षोडशी ही बाला देवता आहे. बाला देवता ही व्यष्टी रूपात आहे. व्यष्टींच्या समूहाला समष्टी असे नाव म्हणतात, असे म्हणतात. सिंहासन या शब्दाचे सुद्धा 2 भाग आहेत. सिंह, सिंह म्हणजे स अधिक ईम व ह. अनेक तंत्रशास्त्रातून व उपनिषदातून हकार आणि सकार यांचे विश्लेषण केले आहे. सकार म्हणजे अस्तित्वाची शक्ती आणि याचा उलट प्रवाह शक्तीला म्हणजे संहार शक्तीला हकार असे म्हणतात. हंस मंत्राचा उपयोग करून ऊर्ध्वगती मार्गाने आसनस्थ स्थिती किंवा आत्मसाक्षात्कार होतो. याला शास्त्रातून सूर्य, चंद्र, कुल, अकुल, प्राण, अपान इत्यादी शब्दांनी प्राणकुंडलिनीच्या उलट प्रवाह म्हणजे ऊर्ध्वगती पराकुंडलिनी स्वरूपात सांगितले आहे. श्रीविद्येत ईम हे बीज कामकले यांचे द्योतक आहे. श्रीचक्रातील पहिले म्हणजे सर्वात आतले त्रिकोणाला महायोनी असे म्हणतात. याच महायोनी म्हणजे ईम मध्ये सर्व विलीन होते. अस्तित्वाचा म्हणजे सकार, त्याच्या मूळ स्थानाकडे म्हणजे ईम उलट प्रवाह म्हणजे ह, याला सिंह असे अर्थ आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर अस्तित्वाच्या बिंदूच्या मार्गाकडे उलट प्रवाहाचा सिंह अशी संज्ञा आहे. हाच अर्थ मंतान भैरवी तंत्रातून हे वाक्य सांगते. सिंहकम विपरीतेन सकार सिंह संज्ञया. सिंहाचा उलट म्हणजे सकार म्हणून सिंह. अस्तित्व याचा उलट चेहरा संहारात्मक रूप सिंह आहे. स, ईम व ह. हाच सिंह अर्थात सिंह विद्या देवी भैरवीचे आसन आहे. देवी ज्या विद्येवर आरूढ आहे ते सिंहासन. पुष्कळ कौल तंत्रशास्त्रातून सिंह आणि देवी भैरवीचा संहार कार्याचे संबंध सांगितले आहेत. अधिक काही उदाहरणे सांगितले आहेत. जास्त स्पष्टता येण्यास उपयोग होईल. एतद्वै मेरु प्रस्तार पूजयेत स्फटिकायुतम न चात्र विस्मरेत किंचित दिव्य मार्गम समुद्धरेत. सिंहावलोकेन शंभो संहारेण स्वरूपतः
वरील श्लोकाच्या ढोबळमानाने अर्थ याप्रमाणे आहे. हे शंभो, मेरुप्रस्ताराच्या मूळ पायासहित पूजा अर्चा करावी. तसेच या विद्येचा उपयोग संहार क्रमातील सिंहनजरेप्रमाणे करावा, म्हणजेच उलटा प्रवाह. एतत् सिंहावलोकेन सिंहवत् सिंहसंज्ञया आदिपीठेश्वरी ख्याता मुद्रा तृतये भवेत. या सिंहाच्या नजरेतून म्हणजेच उलट्या प्रवाहातून निर्माण होणाऱ्या विद्येच्या आदिपीठेश्वरीला सिंह असे म्हणतात. क्रुद्धदृष्टीर्महासिंहा सिंहासनसमाश्रिता अट्टाट्टहासवदना नृत्यंती वह्निमंडले. क्रुद्ध म्हणजे रागिष्ठ अशा नेत्रांसहित सिंहिणी सारखी देवी सिंहासनावर आरूढ आहे. ती मोठमोठ्याने हसते आणि अग्निमंडलात नृत्य करते. भैरवी तंत्रातून मंत्रांना सिंहगर्जना असे म्हणतात. त्यांची शिकवण सिंहदर्शन असे म्हणतात व त्या संप्रदायाला सिंहाम्नाय, त्या विद्येच्या साराला सिंहसंकेत आणि त्याच्या आचाराला सिंहाचार असे म्हणतात. देवी भैरवी व श्रीकुलविद्या संप्रदायाचा संबंध असणारा श्लोक बघा. विपरीत कुलाम्नाये तत्र सिंहो न संशयः सिंहकंपररूपेण मंथनादपि चंद्रमः. विपरीत संहार प्रवाहाच्या कुलसंप्रदायात सिंह हा आहे, हे निष्कंक आहे. तो सिंह परारूपेण शिवशक्ती रूपाच्या मंथनात असतो. श्रीविद्येत ईश्वराची शक्ती म्हणजे त्रिपुर सुंदरी देवी. ही सुंदरी देवी आदी, मूल अथवा स्तोत्र आहे. म्हणजे श्रीमद सिंहासनेश्वरी या शब्दासह अर्थ असा होतो की साधक उलट प्रवाह घेऊन आपल्या मूलाकडे म्हणजे स्त्रोताकडे जातो. श्री विद्यातंत्र क्रमाच्या अनुषंगाने सांगायचे तर बालादेवीचे परिवर्तन भैरवी देवीच्या संहारात्मक विविध रूपांतून होते आणि अखेरीस त्रिपुर सुंदरीच्या स्वरूपात विलीन होते, जी सुंदरी आदी, मूल अथवा स्तोत्र आहे. हीच श्रीविद्येचा सिंहासन पूजाक्रम आहे, जे बालाने प्रारंभ होऊन आणि भैरवीच्या विविध रूपातून परिवर्तित होऊन अंततः श्री त्रिपुर सुंदरीत समाविष्ट किंवा एक रूप होते. काली कुलात जिथे संहार म्हणजे प्रकट विश्व अंधारात विलीन होते असा अर्थ होतो, त्याचाच उलट श्रीकुलात संहार म्हणजे व्यक्तीचा उलट प्रवाह पराबिंदू मार्गाने असा आहे. श्रीमद सिंहासनेश्वरी हे तिसरे नाव श्री देवीच्या 5वे कार्यातील संहार कार्य दर्शविते. वाग्देवता यांनी हे निर्दोष व परिपूर्ण असे सहस्रनामांची रचना केली व श्री ललिता देवीला सविनय नमस्कार केलेला आहे. या विद्येच्या दृष्टिकोनातून श्रीमद सिंहासनेश्वरी हे नाव पूर्णतः योग्य असे असून संहार कार्य दाखविते. अजिबात संशय नसावा. हे नाव संहार कार्याचे नाही, पण श्रीविद्येच्या सार व योग्य गोप्य सिंहासन मंत्राचे तंत्रक्रमाने सुद्धा दर्शविते. या तिसऱ्या नावात श्री देवीची बाला, भैरवी व सुंदरी
ची भूमिका तिच्या 268व नाव संहारिणी व 276वे नाव भैरवी पासून वेगळे आहे आणि त्यात फरक आहे. श्रीमद सिंहासनेश्वरी ही फक्त संहारिणी नव्हे तर संहार कार्यातील अनेक अवस्था आणि त्या अवस्थांमधून सुरक्षित संक्रमणावर नियंत्री आहे. संहार म्हणजे पूर्ण संहार नसून ते एक आकुंचन अथवा अवस्थांतले बदल आहे. जसे चंद्र अमावास्यापासून पौर्णिमापर्यंत आपली अवस्था बदलत असतो, ती प्रत्येक चंद्राची स्थिती संहार म्हणजे आकुंचन दाखविते. प्रत्येक आकुंचन व अमावास्यावर पूर्ण लयावर श्रीमद सिंहासनेश्वरीचे नियंत्रण असते. श्रीमद सिंहासनेश्वरीतली भक्ती साधना. क्रुद्धदृष्टिर्महासिंहा सिंहासनसमाश्रिता अट्टाट्टहासवदना नृत्यंती वह्निमंडले. सिंहिणी जशी देवी रागिष्ट नजरेने सिंहासनी आरूढ आहे, मोठमोठ्याने हसते, आगेच्या वर्तुळात नृत्य करते, तर देवी ही सिंहिणीसारखी, सिंहिणी म्हणजे मूर्तिमंत संहार, तर देवी ही सिंहिणीसारखी सिंहासनावर विराजमान म्हणजे संहार क्रियेत विराजमान. ती देवी आनंदित होऊन म्हणजे मोठमोठ्याने हसत ब्रह्मांडाचा संहार म्हणजे अग्निमंडलात नृत्य करते. भक्ती मार्गातील साधक साधने 4 टप्प्यातून जातो. ते टप्पे आपण क्रमाने बघू. पहिला टप्पा देवीच्या रूपाची ओळख अथवा प्रशंसा. देवीचे शक्तिशाली रूप व आकर्षित करते आणि त्या रूपाची संबंध असावा अशी इच्छा किंवा आवड असणे. 2. संहारक रूपाचे भय. संबंधामुळे मृत्यू, हिंसा, विध्वंसाची जास्त चांगली समज किंवा बोध होणे. तिसरा टप्पा या बोधातून होणारी शिकवण की पूर्णत्व काय आहे आणि संहार हा पुन्हा सृष्टीचा जनक आहे, संहारातून सृष्टी निर्माण होते याचे बोध. 4. वरील संतुलित समस्थितीची स्वीकृती. इथे देवीच्या रूपासह भक्ताचे एक रूप होणे. हे 4 टप्पे बहुतांशा लोक पहिल्या टप्प्यावरच अडकून बसतात व तिथेच राहतात, कारण दुसरा म्हणजे भयाचा टप्पा हा हाताळणे सोपे नसते. लोकांच्या बोलण्याची पद्धत याप्रमाणे असते. कालीही लाजत आपली जीभ चावते. मला आईचे वात्सल्य तिच्या डोळ्यात दिसते इत्यादी. आपण असे वाक्य ऐकतो. हे सगळे साधक पहिल्या टप्प्यावर असतात. हे साधक देवीच्या संहारात्मक शक्तीच्या आकर्षणात असतात, पण दुसऱ्या टप्प्यात म्हणजे भयाची अनुभूती त्या स्थितीत पुढे जात नाहीत. दुसऱ्या टप्प्यात भयाची प्रत्यक्ष अनुभूती होते. या कारणाने हे साधक रूपाच्या आकर्षणात अडकून असतात आणि त्यामध्ये आत्मसंतुष्टी मानतात, पण प्रत्यक्ष अनुभव काही घेत नाहीत. परंतु आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रत्यक्ष अनुभूती असणे गरजेचे आहे. एका उदाहरणाने हे जास्त समजेल. जेव्हा आपण एखादा चलचित्र अथवा फिल्म बघतो, आपण त्यात बुडून जातो आणि आपल्याला अवतीभवतीच्या जगाची कल्पना विसर पडते. एखादी हॉरर फिल्म बघताना आपल्याला भयाची अनुभूती होते. तसेच अतिहिंसा बघून
आपल्याला घृणा व भीती वाटते. पण याच स्तराचे भय किंवा अनुभव फक्त एखादे चित्र बघून येत नाही. आता देवीचा विचार करू, म्हणजे हे उदाहरण जास्त कळेल. स्वप्नात आपल्याला जेव्हा देवीचे 2 हात, प्रसन्न चेहरा असे दर्शन होते तेव्हा सुखद अनुभव होतो. हा अनुभव फक्त देवीच्या चित्र बघण्यापासून पुष्कळसा वेगळा असतो. पण जेव्हा याच स्वरूपातल्या देवीचे अष्टभुजा व आयुधे दर्शनास येतात तर तो अनुभव अद्भुत असा असतो. पण आता हा अनुभव काहीसा आदरात्मक, काहीचा भयाचा, काहीचा मानाचा होतो. अशा स्वप्नानंतर आम्हाला कदाचित त्या रूपाची आठवणे झोपताना भय वाटेल. ही अनुभूती साधकाची. आता ही कल्पना करा की आपल्या संहारात्मक देवीचे स्वप्नात दर्शन झाले. तिच्या भीषण रूपात स्मशानात नाचणारी, मुंडके उडवीत, रक्त पीत तर आपली काय अवस्था होईल. हीच दुसरी स्थिती, जी संहाराच्या ऊर्जेची अनुभूती. ही अनुभूती फक्त स्वप्नातच नसते, अपितु ती रोजच्या जीवनातही होऊ शकते. एखाद्या प्रिय वस्तू किंवा व्यक्तीचे हरपणे, ज्यावर साधकाचा जीवापार आसक्ती असते. ही साधकाची शिकवण की कुठलीही वस्तू अथवा व्यक्ती सर्वकाळ नसते व एक दिवशी तिचा नाश होणे आहे. अशीही अनुभूती होऊ शकते की साधकाला एखादा जीव घेणारा रोग होतो आणि आपले शरीर अमर नाही हे ज्ञान होते आणि त्या रोगापासून तो साधक बराही होतो. अशा अनेक प्रकाराने देवी साधकाची आध्यात्मिक प्रगती घडवून आणू शकते. या दुसऱ्या स्थितीचा अनुभव तिसऱ्या स्थितीत पर्यंत पोचवतो, ती म्हणजे भक्ती. दुसऱ्या स्थितीत साधकाला प्रत्येक वस्तूचा नाश अटल आहे हे ज्ञान होते आणि भक्तीचा उदय होतो. जी शक्तीपासून सृष्टी आणि संहार होतो त्या शक्तीच्या प्रती भक्ती. उदाहरण, एखादी व्याधी ज्यामुळे शरीराचा नाश होऊ शकतो, संहाराचे भय किंवा स्थिती आहे. परंतु हीच संहारात्मक शक्ती अथवा व्याधी निर्माण करणारी कीटाणू पण मारते आणि शरीर स्वस्थ होऊ लागते. व्याधीतून बाहेर पडणे पण व्याधीतून बाहेर पाडते, पण भक्तीचा धडा देऊन जाते. पूर्णत्वाची व जीवनाच्या ध्येयाची शोध सुरू होतो. आणि चौथी स्थिती म्हणजे देवीची एकरूपताकडे साधक वळतो. यासाठी प्रकृतीचा संहार ऊर्जा कडून पाठ घेणे आहे. बहुतांश लोकांसाठी योग्य नाही. या कारणाने अनेक गुरु, आचार्य, विद्वान मंडळी घरात देवीच्या संहारात्मक रूपाची साधी अथवा तांत्रिक पूजा अर्चा करण्यास नकार देतात. विद्वान आचार्य मंडळी दुसऱ्या स्थितीतून गेलेले असून त्यांचा अनुभव आहे. म्हणून संहार रूपी काली, भैरवी रूपे, प्रतीक घरातून ठेवू नये असे सांगतात. श्रीमद सिंहासनेश्वरी हे नाव संहाराची ईश्वरी असे दर्शवते. अज्ञानाचा अंधारातून असताना साधकामध्ये होणारे बदलांची ती मार्ग दाखवते. या भूमिकेतील विविध पैलू आहेत. अज्ञानाच्या अंधाराचा विचार केल्यावर
ही भूमिका आपण एखाद्या गुरु बरोबर तुलना करू शकतो, जो आपल्या शिष्य साधकाला साधनेत ज्या अनेक स्थितीतून सुखरूप नेवतो व आत्मसाक्षात्कार करायचा मार्ग दाखवतो. मृत्यूमयाच्या अंधाराचा विचार केल्यास ही भूमिका एखाद्या नाविकाची, जो आपली नाव आणि त्यातील प्रवासींना सुखरूप दुसऱ्या तीराकडे घेऊन जातो. दोन्हीही तीर प्रकटसृष्टी आहेत आणि चे प्रतीक आहेत असून नाविक एखाद्या प्रकट स्थितीतून दुसऱ्या स्थितीतून प्रवासींना घेऊन जातो. वैयक्तिक दृष्टिकोनातून बघता ही भूमिका एक निरंतर संहारात्मक करण्याची असू शकते, जो ब्रह्मांडाचा संतुलन कायम ठेवतो. मृत्यूचा अंधार म्हणजे मरण या अर्थापर्यंत नाही. आपण रोज झोपतो तेव्हा जागृत अवस्थेतील जग नष्ट होते आणि आपण उठलो की ते जग पुन्हा निर्माण होते. तसेच झोपेत शरीरात अनेक पेशी नष्ट होतात. तसेच मृत्यूचा अंधार म्हणजे मरण या अर्थापर्यंत नाही. आपण रोज झोपतो तेव्हा जागृत अवस्थेतील जग नष्ट होते आणि आपण उठतो की ते जग पुन्हा निर्माण होते. तसंच झोपेत शरीरात अनेक पेशी नष्ट होतात व निर्माण होतात. तर संहार शारीरिक स्तरावर आणि जागृत अवस्थेत सुद्धा होत असतो. आध्यात्मिक प्रगतीची इच्छा असणाऱ्याला शिष्यानी गुरुची शरणागती स्वीकारली पाहिजे आणि श्रीमद सिंहासनेश्वरी देवी शिष्याप्रमाणे समोर जावे. तरच ती देवी किंवा गुरु शिष्यामधील वासना इत्यादींचे संहार करते. सर्वं श्रमयं शक्ती मध्ये हे शिकविताना देवी साधकामधील चांगले अथवा वाईट, शुद्ध अशुद्ध, बरोबर चूक अशा कल्पनेचा संहार करते. श्रीविद्येच्या साधकाने देवीचे खरे स्वरूप समजावून घेणे पाहिजे. आजारी पडणे व त्यातून बाहेर येणे संहार आहे. एखाद्या अडचणीत येणे व त्यातून बाहेर येणे हे पण संहार आहे. दुखापत होणे व दुखापतीतून निसटणे हे सुद्धा संहार आहे. एखादी वस्तू जिंकणे म्हणजे दुसरे हरतात, त्या जिंकण्यात सुद्धा संहार आहे, कारण दुसरे हरत असतात. चांगले अनुकूल वातावरणाचे निर्माण करून देवी श्रीमद सिंहासनेश्वरी साधकांचे अवगुणांचे नाश करते, दुखापतीतून त्यांचे रक्षण करते आणि सगळ्या त्रासातनं त्यांचे निवारण करते. तर आधी दिलेली उदाहरणं की लोकांनी काली भैरवी यांचा फोटो घरी ठेवू नये, याचा दुसरा अर्थ घेऊ नये. आपल्या घरात चोर शिरला तर आपण मिठाई देऊन त्याचे स्वागत करत नाही, पण त्याचा योग्य बंदोबस्त केला पाहिजे व त्यासाठी पोलीस इत्यादी कठोर कारवाई करावी. याचप्रमाणे आपल्यावर एखादे संकट किंवा एखादा जीव घेणारी व्याधी, अभिचार कर्म, शत्रूंचा त्रास इत्यादीचा निवारणासाठी सात्विक देवताची आराधना उपयोगी नाही, तेव्हा श्रीमद सिंहासनेश्वरीच्या गणांसाठी
सात्विक देवतांची आराधना उपयोगी नाही, तेव्हा श्रीमद सिंहासनेश्वरीच्या गणांची उपयोगिता असते. तरी साधकाचा विश्वास देवीत असावा आणि गृहस्थाश्रमी माणसाचे देवीला शरण जावे. रक्षणासाठी व समृद्धीसाठी शरणागती ही आहे. गंतव्य स्थानाला पोचण्यासाठी मार्गदर्शनामध्ये विश्वासा गरज आहे. संहारिणी देवी जी रक्षण करते व शासन करते त्या ईश्वरी बद्दल साधकाचे प्रेम व आदर असावा, पण भय सुद्धा असावे. जसे आधी सांगितलेले आहे की श्रीमद सिंहासनेश्वरीला समजण्यासाठी 4 टप्प्यामधून दुसऱ्या टप्प्याचा पुढे गेल्यावर बोध होतो. आत्मज्ञानासाठी संहार क्रमाने म्हणजेच उलट्या क्रमाने पूजा करावी. तंत्र कुंडलिनी साधने जेव्हा कुंडलिनी शक्ती शिव ऐक्यतेतून ऊर्ध्वगमन करते, तेव्हा ती सर्व तत्वांचा उलट क्रमाने स्वतःमध्ये खेचून घेते. इथे त्या तंत्रयोगात उलट क्रम आहे. एखाद्या गंभीर व आतुर साधकाची मोक्षाची इच्छा असणाऱ्या साधकाला चट करून देवी ज्ञान देते व मोक्ष प्रदान करते. मार्गदर्शक म्हणून साधकाच्या प्रतिकूल अवस्थेतून ह्याला बाहेर काढण्यास मदत करते. ती अवस्था सांसारिक अडचण असे किंवा कुठलीही अडचण असो, देवी लवकर परिणाम देते. म्हणून भुक्ती आणि मुक्तीसाठी तिची शरणागती पत्करावी. श्री विद्येचा साधक ही विद्या कोणाच्याही अहितासाठी वापरण्यास धाडस करणार नाही. संहार ऊर्जेने देवी शिकविते व मदत करते. तथापि तिच्या उपासनेत योग्य मार्गदर्शन व काळजी घ्यावी, अन्यथा दुष्परिणाम संभवते. भक्ती साधनेच्या दृष्टीतून सर्व भावना, प्रशंसा, भय, विश्वास, शरणागती इत्यादी जी एखाद्या गंतव्य स्थानाला पोचण्याच्या व्यक्तीमध्ये आणि मार्गदर्शकाच्या संबंधात असू शकते, ती सर्व भावना या देवीच्या 3ऱ्या नावात समाविष्ट आहेत, म्हणजे श्रीमद सिंहासनेश्वरी ह्या नावात. तंत्रशास्त्रातून एक खबरदारी लक्षात असावी की संहार कार्यात देवी महासिंहासनाश्रिता या स्वरूपात असते. म्हणजे सिंहासनावर विराजमान असलेली सिंहिणी. ती जरी सौम्य दिसली तरी उग्र स्वरूपात असू शकते आणि तिला हाताळण्यास हलक्यात घेऊ नये. डिचविले तर ती वार करते. यासाठी संहार शक्तीच्या देवतांची खबरदारी असावी. उगाच प्रयोग करू नये व उपासना साधना योग्य मार्गदर्शनाने करावी. सकारात्मक व नकारात्मक परिणाम हे दोन्ही लवकर अनुभवास येतात. ते परिणाम हाताळण्यास शक्ती असावी. जास्त चुका सांभाळून घेतले जात नाहीत. जाग्रत स्वप्न सुषुप्तीनां साक्षीभूत्यै नमो नमः. महापापौघपापानां विनाशिन्यै नमो नमः. दुष्टभीती महाभीती भंजनायै नमो नमः. देवी सर्व स्थितीत म्हणजे जागृत इत्यादी साक्षी असते व सर्व पाप, दोष व चिंता यांचे नाश करते. श्रीमद सिंहासनेश्वरी नावातील ज्ञान साधनेच्या मार्गातील साधकाला संहाराचा बोध किंवा
प्राथमिक समज संहार म्हणजे लय होणे असा असतो अथवा प्रलय. मग प्रलय म्हणजे काय हे पाहू. ब्रह्मांड पुराणातील ललिता उपाख्यानातून शंभू महादेवाने सर्व देवतांना सांगितले की सर्व सृष्टी 3 प्रकारच्या लयाला पोचते. ते म्हणजे 1. अवांतर प्रलय, ज्यामधून ब्रह्म पुन्हा सृष्टी निर्माण करतो. 2. काम प्रलय, ज्यामधून श्री ललिता पुन्हा सृष्टी निर्माण करते. व 3. महाप्रलय, ज्यामधून महाशंभू महादेव पुन्हा सृष्टी निर्माण करतो. या कथेचा संदर्भ पाहिले तर असे स्पष्ट होते की हे 3 प्रलय म्हणजे आध्यात्मिक साधकामध्ये 3 प्रकारचे प्रलय किंवा बदल असे आहे. पहिले अवांतर प्रलय म्हणजे अवांतर वाक्य, ज्यामध्ये गुरु प्राथमिक अर्थ सांगतो की सृष्टी निर्माणाच्या आधी सुद्धा काहीतरी कोणीतरी अस्तित्वात होते व या बोधामुळे साधकात बदल होतो व तो त्या आधी असणाऱ्या कोणीतरी किंवा काहीतरी त्याबद्दल भक्तीचा अनुभव करतो. त्यानंतर कामप्रलय, इथे मोक्षासाठी दीक्षा किंवा तयारी असते. गुरुला जेव्हा असे वाटते की साधक मोक्षास तयार झाला आहे, तेव्हा गुरु आपली आध्यात्मिक शक्तीचा वापर करून साधकाला शुद्ध करतो व आध्यात्मिक मोक्ष मार्गावर स्थापित करतो. गुरुने सांगितलेल्या साधनेद्वारा साधकाचे पाप व इत्यादी कामना नष्ट होऊन लागतात व साधक मोक्षास प्राप्तीच्या मार्गावर अग्रसर होतो. अंतिम प्रलय म्हणजे महाप्रलय, जिथे महावाक्य, ज्याने आत्म्याला परमात्म्याची अनुभूती होते. अवांतर प्रलय द्वैत भावनेत असते, जिथे साधक आणि परमेश्वर हे वेगळे असतात, त्यांच्यात अंतर असते. कामप्रलयात गुणात्मक अद्वैत भावना असते, जिथे साधक स्वतःला परमेश्वराचा अंश मानतो, पण तो त्याचे स्थान खालचे व दुय्यम दर्जाचे असते. आपल्याला खऱ्या स्वरूपाची ओळख पटण्यासाठी साधना वगैरे करावी. महाप्रलय म्हणजे परमेश्वर आणि आत्म्याचे ऐक्य समजून असे असते. हे परिवर्तन क्रमाने झाले पाहिजे असे नाही. प्रलयाच्या तीव्रते किंवा प्रखरतेनुसार कुठल्याही प्रलयातून साधक योग्य मार्गदर्शन व साधनेतून परमेश्वराकडे पोचू शकतो. अवांतर प्रलयात ज्ञान मिळवणे असल्याने ही त्याची देवता ब्रह्म आहे. कामप्रलयात गुरु उपदिष्ट साधना करावी लागते, म्हणून त्याची देवता ललिता आहे व कुठल्याही प्रकारची साधना अथवा ज्ञानाशिवाय मोक्ष हे महाप्रलयात असून त्याची देवता महाशंभू आहे. अनेक पुराण तंत्र शास्त्रातून प्रलयाची व्याख्या सांगितली आहे. प्रलय म्हणजे ज्या तत्वामधून प्रकट झाले आहे त्याच तत्वात विलीन होणे असे आहे. उदाहरणार्थासाठी अहिर्भुज्ञात सांगितले आहे की प्रकृत प्रलय वर्णांत सांगितले आहे. पृथिव्या अप्सु लयः, पृथ्वी पाण्यात लय पावते. अपाम तेजसी लयः, अप म्हणजे पाणी तेजात लय पावते. तेजसो वायो लयः, तेजस वायूत लय पावते. वायो आकाशात लयः, आकाशे लयः, आणि वायू आकाशात लय पावते. ब्रह्मांडाच्या दृष्टीतून समजले तर हे प्रलय
प्रकटीकरणाचे उलटा प्रवाह आहे. परिपक्वतेने संहार हे फक्त लय नसून ते आकुंचन व स्थितीचे परिवर्तन आहे असे साधकाला बोध होऊ लागतो व परिवर्तनाची एक स्थिती आहे जी साधकाला स्वतःमध्ये व आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जाते. तर मग हा प्रश्न निर्माण होतो की संहार कुठल्या स्तरांवर कार्य करते. हे स्तर 4 दृष्टिकोनातून समजावे लागतात. पहिला व्यष्टिरूप म्हणजे पिंड. दुसरे व्यष्टी अवस्था. तिसरा समष्टी रूप म्हणजे ब्रह्मांडाचं रूप. आणि चौथे समष्टी अवस्था. थोडेसे जास्त तपशिलात जाऊ. 1. व्यष्टिरूपात पुरा 3 स्तर आहेत. त्यांच्या पलीकडे कुठलेही रूप नाही हे ते असे. 1. विश्व म्हणजे व्यक्तिगत स्थूल रूप. 2. तैजस म्हणजे व्यक्तिगत सूक्ष्म रूप. 3. प्रज्ञा म्हणजे व्यक्तिगत कारण रूप. या 3 स्तरांमध्ये जीवात्मा असतो. पंचप्राणमय कोश म्हणजे प्राणमय, विज्ञानमय कोश इत्यादी हा अन्य वेगळा दृष्टिकोन आहे. 2. व्यष्टिसवस्था 5 प्रकारचे असतात. हे 5 प्रकारचे असतात. स्थूल आत्मा व्यक्तीशी जागृत स्थिती आहे जी बाहेरचे विश्व अनुभवते. 2. सूक्ष्म आत्मा जो स्वप्नात अनुभव घेतो. 3. कारण अवस्था जो झोपेत संभाव्य जगाचे अनुभव करतो. 4. साक्षी जीवात्मा व्यक्ती जो तिन्ही अवस्थेत साक्षी म्हणून असतो. 5. जीवात्मा परमात्मा ऐक्य जिथे जीवात्मा व परमात्म्याचे ऐक्य असते. 3. समष्टी रूप. पुन्हा समष्टी रूपात 3 स्तर आहेत. विराट प्रथमतः विराट पूर्णतः स्थूल. 2. हिरण्यगर्भ पूर्णतः सूक्ष्म. 3. ईश्वर पूर्ण कारण सर्व कारण शरीरांचे समूह. 4. म्हणजे समष्टी अवस्था. ही समष्टी अवस्था 5 प्रकारची असते. जागृत म्हणजे पूर्ण जागृत अवस्था. 2. स्वप्न पूर्ण स्वप्नावस्था. 3. सुषुप्ती पूर्ण सखोल निद्रावस्था. 4. तुरीय पूर्ण व्यक्तिगत चैतन्य. 5. तुरीयातीत वैश्विक चैतन्य. ह्या वरील 5 अवस्थेतून जीव जातो. जागृत अवस्थेतील व्यक्तिगत चैतन्य स्थूल आत्मा आहे. तसेच स्वप्नातील जाणीव सूक्ष्म आत्मा आहे. तथापि व्यष्टी हे समष्टीपासून वेगळे नसते. अवस्थेतून त्यांचे संबंध असतात. या अवस्थेत आणि रूपात थेट संबंध असतात. जागृत अवस्थेत स्थूल जगताचे प्रकटीकरण स्थूल रूपाचे प्राधान्य असते. स्वप्न अवस्थेत सूक्ष्म रूपाचे सूक्ष्म जगाचे प्रकटीकरणात प्राधान्य असते. तसेच सुषुप्ती म्हणजे निद्रा अवस्थेत कारण रूपाचे प्राधान्य संभाव्य रूपात प्राधान्य असते. अस्तित्व हे तिन्ही अवस्था व्यापून आहे व त्याचे तिन्ही अवस्थेतून अनुभव होतो. तथापि रूप व अवस्था यांचे घनिष्ठ संबंध आहे. याचे एकत्रीकरण करून आपण असे प्रतिपादित करू शकतो की जागृत पुरुष जसा स्थूल शरीराशी संबंधित असतो व स्थूल विश्व अनुभवतो, तो विश्व स्वप्न बघणारा सूक्ष्म शरीराशी निगडीत असून स्वप्नात विश्व अनुभवतो.
तोच तैजस व झोपणारा कारण शरीराशी जुडलेला संभाव्य विश्वाची संबंध असतो तसा. व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बघायचे तर सृष्टी स्थिती संहार मेलनरूप इयम तुरीय अवस्था एक मोत्यांची माळ असून ती सर्व रूपे व अवस्था धारण करून आहे. परा हे एक शब्द आहे जे अवस्था रूपात पलीकडे आहे. ते अप्रकट स्वरूपात असून व्यष्टी समष्टी रूपात अवस्थान पलीकडे आहे. संहारात हे सर्व रूप व अवस्था बाहेरून आत येतात, तर स्थूल सूक्ष्मात सूक्ष्म कारणात जातात. हे व्यक्ती व समष्टी स्तरावर असते. आत्म अनुभवासाठी जी संहार आणि प्रलयाचे स्वरूप आहे, जाणीवाचे चलन बाहेरून आत गेले पाहिजे, म्हणजे तुरीय वा तुरीयातीतात अवस्थाकडे. ही प्राथमिक स्वरूपाची ओळख आहे. अन्य तांत्रिक शास्त्रांतून व उपनिषदांतून व भाष्यातून अनेक आचार्यांनी याची सखोल मीमांसा केली आहे. काही विषय सहस्त्रनामातल्या अन्य नावांच्या भाष्यातून सांगितले जातील. विश्वरूपा जागरिणी स्वपंती तैजसात्मिका सुप्ता प्रज्ञात्मिका तूर्या सर्वावस्था विवर्जिता. ललिता सहस्रनामा स्तोत्रातून हे शब्द हे नाव पुढे येतील. जेव्हा साधक म्हणजेच ज्ञानयोगी एका पातळीवर पोचतो, तो आत्मज्ञानाचा अनुभव शोधतो अथवा आत्म्याची अनुभूती इच्छितो, तर अंततः हा प्रश्न उद्भवतो की कुठल्या स्तरांवर संहार अनुभवास येतो. म्हणजेच प्रश्न हा मुख्यत्वे करून अनुभवाचा आहे. श्री विद्येच्या उपासना पद्धतीमध्ये शिष्यातले साधक व गुरु अवस्थेत मार्गदर्शक हे दोन्ही 25 अवस्थेतून जातात. त्या 25 अवस्थेसाठी विशेष देवता व तांत्रिक साधना असतात. हे 25 अवस्था म्हणजे व्यष्टी 5 अवस्था, वरील 5 अवस्था म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय व तुरीयातीत अवस्थेत वेगळे वेगळे रूप आहेत. हेच देवीचे पंचसिंहासन आहेत. प्रत्येक सिंहासनाचे 5 भाग असून सिंहासनाचे 4 पाय व आसन हा 5वा भाग आहे. म्हणजे 5 सिंहासन व त्यांचे 25 अवस्था व देवता. ज्ञानार्णव तंत्रात देवी शिवाला पंचसिंहासनाचे स्वरूप सांगा असे विचारते. पंचसिंहासनगता कथम सा त्रिपुरा परा, कथयस्व महेशान कथम सिंहासनम भवेत. गुरुला कदाचित व्यावहारिक जगात जगायची गरज असते, तर शिष्य देवीच्या जवळ असून आनंदात असतो. त्यांना भूक, तहान, आसरा व ज्ञान प्रसारण करण्यात मनीषा नसते व आपण त्यांच्याकडे काहीसे वेडे असे समजतो. ही मंडळी सदैव परा अवस्थेत असून 5ही अवस्थेच्या संबंधातून जातात. हे जीवनमुक्त असतात. जीवनमुक्त लोक 5 अवस्थांच्या परे असल्यामुळे तिथे विशेष देवता व रूप नाहीत. हे अदृश्य 6व्या सिंहासनाचा विचार करताना परातंत्र षडसिंहासन हा शब्द प्रयोगात आणतात. षट्सिंहासनगता प्रोक्ता देव्या षट नायिका स्मृता, षडाम्नाय विभिन्नैव एकाच परमा कथम. प्रत्येक सिंहासनाची एक अधिष्ठात्री देवता असते. परातंत्रम ज्ञानार्णव तंत्रम व श्री विद्यार्णव तंत्रात सांगितले आहे.
परतंत्रातला श्लोक 6 सिंहासन व 6 आमनाय देवता दर्शविते. षटसिंहासनगता देवी नायिका षटप्रकीर्तिताः. षटसिंहासना संस्था सा षडाम्नाय इति प्रकीर्तिता. एका सिंहासनाची आमनाय देवता किंवा नायिका त्या समूहाची देवता असते. असे 6 समूह आहेत. ते जाग्रत 2, स्वप्न 3, सुषुप्ती 4, तुरीय 5, तुरीयातीत व 6वे परा. या प्रत्येक समूहाचे 5 एकत्रीकरणाचे 5 अवस्था जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय व तुरीयातीत असतात. म्हणजे जाग्रत जाग्रत, जाग्रत स्वप्न, जाग्रत सुषुप्ती इत्यादी. पुन्हा जाग्रत समूहाचे 5 प्रकार आहेत. क्रिया साधनेचे तपशील सांगताना ज्ञानार्णव व श्री विद्यार्णव तंत्र सिंहासन विद्येत पंचसिंहासन आणि त्यांचे आमनाय देवता पर्यंत मर्यादित ठेवतात. 6वे सिंहासनाचे रूप नसते. जीवनमुक्त पुरुषाचे परिवर्तन नैसर्गिकरित्या होत जाते. श्री विद्यातील साधकाचे 25 अवस्था व जीवनमुक्ताचे 5 अधिक अवस्थेचा विचार करू. जाग्रत समूह. जाग्रत जाग्रत ज्ञानेंद्रिय सावध असतात. वस्तुनिष्ठ जगाचे अनुभव होतो. साधना न करणाऱ्या माणसाच्या जाग्रत अवस्थेपासून भिन्न आहे. साधना न करणाऱ्या माणसाच्या जाणीवेच्या दृष्टिकोनातून तर असा माणूस झोपलेला असतो. रोजच्या कामात म्हणजे खाणे, पिणे, झोपणे इत्यादी काम करणे मध्ये ही माणसं दंग असतात. त्यांना जाणीव नसते. उदाहरणार्थ खाण्याबाबत सांगायचे तर असे लोक जाणीवपूर्वक खात नाहीत. म्हणजे किंवा खाद्यपदार्थांवर त्यांचे किंवा स्पर्शांवर त्यांचे लक्ष नसते. लक्ष नसताना कृती करतात. त्यांचे लक्ष जाणीव अनुभवासाठी नसते. हा फरक समजण्यासाठी गुरु आपल्या शिष्याला खऱ्या आध्यात्मिक साधनेसाठी जागे करतो. तिरुमंदिरम ह्या शास्त्रात हा बदल म्हणजे अक्रियात्मक अवस्थेतून क्रियात्मक अवस्था म्हणजे शिष्यापासून साधक होणे याची तुलना गुरु शिष्याला काठीने जागे करतो अशा उदाहरणाने सांगितले आहे. जाग्रत स्वप्न या स्थितीत ज्ञानेंद्रिय गैरहजर असतात. इथे मनाची महत्वाची भूमिका अनुभवासाठी असते. वस्तुनिष्ठ जगत जरी नसले तरीही मनाच्या विचाराने त्याचे अनुभव घेता येतात. उदाहरणार्थ एक फुलाचा सुगंध त्या फुलाचा विचार केल्याबरोबर येतो. किंवा एखाद्या रम्य स्थानात आपण पूर्वी गेलेला असतो. आनंदाचा अनुभव मनातून केलेला असतो. त्याचा विचार मनातून पुन्हा आल्यावर ते सगळे अनुभव पुन्हा आपल्याला घेता येतात. परंतु ही म्हणजे जाग्रत स्वप्न अवस्था असाधकाच्या स्वप्ना अवस्थापासून वेगळी असते. जाग्रत स्वप्नातील सक्रिय केंद्रीयकरण व संयम हे घटक अनुपस्थित असतात. जाग्रत सुषुप्ती या अवस्थेत जाणीवेचे नियंत्रण प्राण आणि चित्त करतात. मन सक्रिय नसते आणि म्हणूनच काही अनुभव जरी आले तरी ते मनाने नसतात. तंद्राच्या स्थितीत प्रमाणे असतात. जागृत तुरीय या अवस्थेत फक्त साक्षीभाव असतो. विषय वस्तू व विचार हे एक होतात.
अगोदरच्या अवस्थेत साक्षी होतो, साक्षी असतो, पण या अवस्थेत त्याची जाणीव होते. जागृत तुरीयातीत इथे साक्षी सुद्धा नसतो. ही समाधी अवस्थ्यासारखी असते. साधकाला विश्वाची ऐक्य स्थिती अनुभवास होते. वेळ काळाचा अनुभव नसतो. ही स्थिती आनंदाची असते. या स्थितीत व्यक्तिगत जागृती वैश्विक जागृतीशी ऐक्य भाव होते. इथे व्यक्ती म्हणजे अहम चे प्राधान्य असते. जागृत अवस्थेतील घटकांचे स्पष्टीकरण बरेच सोपे असते, कारण प्रत्येकाला या स्थितीचा अनुभव असतो. जागृत अवस्थेत सक्रिय नियंत्रण असल्यामुळे त्या स्थितीच्या अनुभवाची कल्पना करता येते. दुसरी अवस्था म्हणजे स्वप्नावस्था. जरी ज्ञानेंद्रिय उपयोगात नसतील तरीही ह्या अस्तित्वाची 5 घटक या स्थितीत अनुभवाच्या माध्यमातून या स्थितीची बोध करून देतात. पहिली, स्वप्न जागृत. या अवस्थेत आपण स्वप्न बघत आहोत ही जाणीव असते. जागृत जगाचे व स्वप्न जगाचे अनुभव एकसारखेच असतात. स्वप्नाचे व जागृत अवस्थेतील अनुभव त्यजेल, भडक व ठळक दिसतात, अनुभवास येतात. स्वप्न 2. स्वप्न बघणे व ते विसरणे. अनुभव स्पष्ट असणे पण अवास्तवाची या अनुभवाचे स्मरण नसते. तिसरे, स्वप्न सुषुप्ती. या अवस्थेत स्वप्नातील प्रतिमा व रूप न दिसणे, परंतु या स्वप्नातील काही प्रसंगांच्या किंवा विचारांचे स्मरण दुसऱ्या अवस्थेत स्मरण असणे, हा प्रसंग झाला होता. चौथे, स्वप्न तुरीय. या अवस्थेत दोन्हीही स्वप्नातील रूपे बघणे व त्यांचे स्मरण अनुपस्थित असतात. पाचवे, स्वप्न तुरीयातीत. हे अहम व्यक्तिगत जागृती त्या म्हणजे वैश्विक जागृतीशी ऐक्य असते. इथे त्या म्हणजे वैश्विक जागृतीचे प्राधान्य असते. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा. सुषुप्तीत सुद्धा मनाचे व्यवहार नसतात. त्या कारणाने सुषुप्तीतून बाहेर आल्यावरचे विचार इत्यादी च्या सहाय्याने सुषुप्ती समजून घेणे लागते. सुषुप्ती जागृत, पहिली अवस्था. या अवस्थेतून बाहेर आल्यावर असे अनुभवात्मक ज्ञान असते की आपण कुठून तरी आलो आहोत, पण कुठून आलो आहोत हे समजत नाही. दुसरी, सुषुप्ती स्वप्न. या अवस्थेतून स्थित्यंतर झाल्यावर पूर्वीच्या स्थित्यंतराची जाणीव एक संवेदनाद्वारा होते, पण ती फक्त स्थित्यंतराच्या वेळी होते. म्हणून ही संवेदना क्षणिक वाटली तरी ती बराच वेळ असू शकते. तिसरे, सुषुप्ती. या अवस्थेतून निघताना साक्षीभावाने या अवस्थेतून संक्रमण करताना आनंदाचा अनुभव होतो, पण कशामुळे होतो हे कळत नाही. चौथी, सुषुप्ती तुरीय. ही अवस्था शून्यासारखी आहे. हिचे वर्णन करणे शक्य नाही. वेळेकडे बघूनच ओळखता येते. साधकाच्या साठी ही एक पोकळी किंवा शून्यता किंवा नसण्याचा अनुभव किंवा अनुभव शून्य असते. तरी या अवस्थेत जाणे व बाहेर येणे समजत नाही. सुषुप्ती तुरीयातीत म्हणजे वैश्विक चैतन्य अथवा व्यक्तिगत चैतन्य अथवा व्यक्तिगत चित शक्ती आणि वैश्विक चैतन्य अथवा वैश्विक चित शक्ती च्या ऐक्याचे अनुभव होते. इथे मी म्हणजे व्यक्ती
व ते म्हणजे विश्व दोघांचेही प्राधान्य असते. ही अवस्था इथे व्यक्तिगत चैतन्य नसल्यामुळे फक्त विचारात्मक स्पष्टीकरण करता येते. तुरीय जागृत इदम असे स्वात्म्याचे वस्तुनिष्ठ अनुभवात्मक ज्ञान. तुरीय स्वप्न अहम असे स्वात्माचे अवास्तव्य ज्ञान. तिसरे तुरीय सुषुप्ती स्व आत्मा आणि वैश्विक चैतन्याचे एकरूप ज्याला ज्ञान अथवा व्योमाचे अनुभवात्मक ज्ञान असे म्हटले जाते. चौथे तुरीय स्व आत्माचे परम रूपाचे अनुभवात्मक ज्ञान जिथे अप्रकट विश्वाचे चैतन्य सुद्धा समाविष्ट असते. तुरीयातीत जिथे अहम व्यक्तिगत चैतन्याचा व ते म्हणजे वैश्विक चैतन्याशी एकीकरणाचा अनुभवात्मक ज्ञान होते. दोघांचे वेगळीकरण करणे शक्य नाही, एकमेकात एकरूप झालेले असतात. तुरीयातीत इथे सुद्धा साक्षी म्हणून व्यक्तिगत चैतन्य नसल्याने विचारात्मक स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. या अवस्थेत फक्त ज्ञान असणे ज्याने व्यक्तिगत चैतन्य आपल्या वैश्विक स्वरूपाची जाणीव करणे होते. तुरीयातीत जागृत तुरीयातीत अवस्था. आता तुरीयातीत जागृत ज्ञानाची जाणीव स्वतः असणे म्हणजे विश्व चैतन्याचे ज्ञान साक्षी म्हणजे व्यक्तिगत चैतन्याला असणे. 2 तुरीयातीत स्वप्न ज्ञानाला स्वतःची जाणीव नसणे. 3 तुरीयातीत सुषुप्ती ज्ञानाला स्वतःची जाणीव असणे पण व्यक्तिगत चैतन्याला जाणीव नसते. 4 तुरीयातीत तुरीय जाणणारा म्हणजे व्यक्तिगत चैतन्य आणि जाणून घेण्याची वस्तू म्हणजे त्यामध्ये वेगळेपण दाखविणारे ज्ञान गैरहजर असणे. 5 तुरीयातीत इथे व्यक्तिगत चैतन्य व वैश्विक चैतन्य दोघांचा आभास भासतो, फक्त शुद्ध चैतन्य असते. शेवटची म्हणजे 6वी अवस्था परा अवस्था ही अंतिम सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. या अवस्थेत जीवनमुक्ताचेच आहेत. हे सर्वदा परब्रह्मात लीन असतात. पहिली पराजागृत जीवनमुक्त अवस्था जिथे जगाचे संबंध नसतात. साधक म्हणजे जीवनमुक्त पुरुष वेड्यासारखा वागतो, कुठल्याही चुकीच्या प्रसंगी हसतो, बोलतो, जगाच्या विरुद्ध व्यवहार करतो, असा मुक्त परब्रह्माच्या आनंदात असतो आणि बाहेरच्या जगाशी त्याचे नाते नसते. परा स्वप्न दुसरी अवस्था. स्वप्न अवस्थेतून संबंध नसताना स्वप्नातल्या चांगल्या वाईट भयावह अनुभवाला हसणे. इथेही परब्रह्माच्या आनंदात असून स्वप्न जगाचे नाते नसते. 3 सुषुप्ती इथे फक्त ओंकाराचा ध्वनी असतो. मुक्त पुरुष कायम ध्यानात असतो आणि या ध्यानामुळे वेगवेगळ्या अवस्थांचे भाव जाणीव नसते. 4 परातुरीय पुनः जीवनमुक्ताचीच अवस्था. परब्रह्मात लीन असून शरीराची जाणीव नसते. शरीराची व मनाला महत्व नसते. खान पान चालणे इत्यादी क्रिया होत नाही, दुसऱ्या माणसाकडून करावी लागतात. परा तुरीयातीत
ही सर्वोच्च अवस्था आहे. शरीराचे व्यवहार बंद होतात, शरीराचे अव्यय बंद पडतात, शरीर मृत्यूस जाते व मुक्त पुरुष शरीर त्याग करतो. वरील परा अवस्था कुठल्याही देवता व रूपांशी संबंधित नसतात. स्पष्ट आहे की या अवस्थात कुठल्याही साधनेचे अगत्य नसते. तथापि साधकाच्या 25 अवस्थापर्यंत देवता रूप मर्यादित असतात. परा अवस्थेत फक्त नाद आणि ज्योती सारख्या ऊर्जा रूप अनुभवास येतात. जसे परासुषुप्तीत ओंकाराचा अनुभव. संहाराचे सार समजणे अत्यावश्यक आहे. ज्ञान साधनेने सुद्धा जागृत पासून तुरीय अवस्थेत जाणे व अवस्थातून स्थित्यंतर करणे असते. फक्त ज्ञान साधनेत श्रवण मनन व निधिध्यासातूनच प्रलय म्हणजे अवांतर काम व महाप्रलय होतात. या मधून संहाराचे अनुभवात्मक ज्ञान होते, जे बाहेरून आत जाणे आणि वेगवेगळ्या अवस्था संक्रमणाचे आहे. श्रीविद्येच्या या अवस्था काल्पनिक नसून प्रत्येक अवस्थेला मंत्र, देवता व पद्धती असे आहेत, ज्याच्या सहाय्याने अवस्थेतून स्थित्यंतर करता येते. प्रधान ऊर्जा प्रवाह, सक्रिय तत्व व शरीरस्थ चक्रांचे तपशीलवार माहिती तंत्रशास्त्रातून दिलेली आहे. श्रीमत् सिंहासनेश्वर. Have you started? 3, 2, 1. श्रीमत् सिंहासनेश्वरी क्रिया साधना. श्रीमत् सिंहासनेश्वरी या शब्दाचे महत्व एवढे आहे की ते समजून तपशीलवार सांगण्यासाठी एक स्वतंत्र पुस्तक लागेल. तरी या भाष्यात फक्त काही महत्वाचे विषय मांडले आहेत. अति लांब लचक न करता एक प्राथमिक स्वरूपातच सांगितलेले आहे. श्री मातृका चक्र, विवेक, श्री शिवसूत्र, तिरुमंदरम इत्यादी पुस्तकातून वरील अवस्थांचे निरूपण केलेले आहे. ज्ञानार्णव तंत्र आणि श्री विद्यार्णव तंत्रातून या अवस्थेंचे देवता, त्यांचे ध्यान, पूजा मंत्र व तपशीलवार माहिती दिलेली आहे. पुन्हा श्री तंत्राभिधान, कालिका पुराण इत्यादी श्री विद्येतील शास्त्रात ह्या देवतांचे संदर्भ दिलेले आहेत. तपशीलवार देवतांची व त्यांचे ध्यान व मंत्रांची माहिती ह्या भाष्याचा विषय नाही. सिंहासन विद्येची ईश्वरी श्रीमत् सिंहासनेश्वरी, तिचे या विद्येचे 5 समूहात 25 देवता आहेत व प्रत्येक समूहाची एक नायिका आहे. म्हणजे श्रीमत् सिंहासनेश्वरीचे 30 मंत्र आहेत. क्रिया साधनेत आपण सिंहासन अर्चना, ज्यामध्ये पंचसिंहासनाचे 25 मंत्र व त्यांचे ईश्वर, देवता, नायिका इत्यादी सांगणार आहोत. ज्ञान साधनेत सांगितलेल्याप्रमाणे परा अवस्थेत देवता रूप नसल्याने अर्चना मंत्र फक्त 25 सिंहासनापर्यंत मर्यादित आहे. बालापासून सुंदरीवर लक्ष ठेवून श्रीमत् सिंहासनेश्वरी मंत्रांचा तपशील देत आहे. पहिले सिंहासन म्हणजे पूर्व सिंहासन. संपत्प्रदा भैरवी च ततश्चैतन्य भैरवी, चैतन्य भैरवी चान्या द्वितीया सर्वसिद्धिदा, कामेश्वरी भैरवी च बालाद्या पंचदेवताः, पूर्वसिंहासनास्थश्च स्मर्तव्या सर्वसिद्धये. इथे देवता बाला, संपत्प्रदा भैरवी, चैतन्य भैरवी, द्वितीय भैरवी व कामेश्वरी भैरवी आहेत.
त्याची नायिका देवी उन्मनी. दुसरे सिंहासन म्हणजे दक्षिण सिंहासन. अघोर भैरवी चैव महाभैरव व्यत्तः परम ललिता भैरवी चैव कामेशी भैरवी तथा रक्तनेत्रा भैरवी च दक्ष सिंहासने स्थिता. इथे देवता अघोर भैरवी, महाभैरवी, ललिता भैरवी व कामेशी भैरवी व रक्तनेत्रा भैरवी आहेत. त्याची नायिका देवी भोगिनी. तिसरे सिंहासन पश्चिम सिंहासन. षटकूटा भैरवी चैव ततो वै नित्यभैरवी मृतसंजीवनी चैव मृत्युंजयपरा ततः वज्रप्रस्तारिणी चैव प्रत्यक् सिंहासने स्थिताः. षटकूटा भैरवी, नित्यभैरवी, मृतसंजीवनी, मृत्युंजयपरा व वज्रप्रस्तारिणी असे देवता तिसऱ्या सिंहासनाचे आहेत व त्यांची नायिका देवी कुब्जिका. चौथे सिंहासन जे आहे ते उत्तर सिंहासन. भुवनेशी भैरवी च कमलेशी च भैरवी कौलेशी भैरवी चैव ततो डामर भैरवी कामिनी भैरवी चैव सौम्य सिंहासने स्थिताः. इथे देवता भुवनेशी भैरवी, कमलेशी भैरवी, कौलेशी भैरवी, डामर भैरवी व कामिनी भैरवी हे देवता आहेत. त्याची नायिका कालिका देवी. पाचवे सिंहासन म्हणजे ऊर्ध्व सिंहासन. प्रथमा सुंदरी चैव द्वितीया सुंदरी तथा तृतीया सुंदरी चैव चतुर्थी सुंदरी तथा पंचमी सुंदरी चैव ऊर्ध्व सिंहासनस्थिताः. इथे म्हणजे ऊर्ध्व सिंहासनात प्रथमा सुंदरी, द्वितीया सुंदरी, तृतीया सुंदरी, चतुर्थ सुंदरी व पंचमी सुंदरी असे देवता आहेत. यांची नायिका पराप्रसादांबा. श्रीमद सिंहासनेश्वरी देवीच्या ध्यान पाचमुखी असून पंचमुखी असून चार दिशेस व चार मुख व पाचवे ऊर्ध्व दिशेला असे करावे. पंचमुख पंचनायिकांचे द्योतक आहे. उन्मनी, भोगिनी, कुब्जिका, कालिका व पराप्रसादांबा. देवीचे अनेक हस्त व त्या हस्तात अनेक आयुध धारण केलेले आहे. ती सिंहासनावर बसलेली आहे. त्या सिंहाच्या पाच पाया आणि पाठीवर 25 देवता विराजमान आहेत. चार दिशेला 4 व पाठीवर 1 असे आहे. श्रीमद सिंहासनेश्वरीच्या विद्येने म्हणजे अर्चना मंत्राने तिची उपासना वेगळी अथवा श्रीचक्रातून करू शकतात. 25 देवता व त्यांच्या मंत्रांची पुनरोक्ती होत नाही. कारण असे की प्रत्येक देवता वेगवेगळ्या अवस्थान समूहांची म्हणजे जागृत, स्वप्न इत्यादी शी निगडीत असतात आणि त्यांचे नायिका फक्त एक अवस्था मात्र म्हणजे जागृत अवस्था, स्वप्न अवस्थाशी जोडलेले असतात. प्रत्येक विद्येची स्वतंत्र ध्यान, प्रयोग व पूजा पद्धती आहे. काहीशा शास्त्रात त्यांचे नाव भिन्न आढळतात. संपत्प्रदा भैरवी ऐवजी त्रिपुरा भैरवी, अघोर भैरवी ऐवजी रुद्र भैरवी इत्यादी. आपण फक्त इथे त्या मंत्रांचा उल्लेख सांगू. पूर्व सिंहासन विद्या म्हणजे बाला देवता.
सूर्यस्वरं समुच्चार्य बिन्दुनादकलात्मकं स्वरान्तं पृथिवीस्थं तु तूर्यसस्वरसमन्वितं बिन्दुनादकलाक्रान्तं ससर्गान् भृगुरव्ययः शक्रस्वरसमोपेता विद्यायंत्रक्षरी मता. इथे ह्याचा मंत्र असा आहे, ऐं क्लीं सौः म्हणजे बाला देवताचा मंत्र. आता पूर्वसिंहासन विद्या म्हणजे देवता संपत प्रदा भैरवी. शिवचंद्रौ वन्नि संस्थौ वाग्भवं तद अनंतरं कामराजं तथा देवी शिवचंद्रान्वितं ततः. पृथिवी बीजान्त वन्याढ्यां तार्तियं शृणु सुन्दरी शक्तिबीजे महेशानि शिववह्नि नियोजयेत्. कुमार्यास्त्रिपुरेशानि हित्वा सर्गं तु बैन्दवम्. इथे मंत्र आहे हस्रैं हस्क्लीं हस्रौः. आता तृतीय म्हणजे पूर्वसिंहासन विद्या, त्याचा उद्धार मंत्र असा आहे वाग्भवम. उद्धार श्लोक असा आहे वाग्भवम बीजमुच्चार्य जीव प्राण समन्वितं सकला भुवनेशानीं द्वितीयं बीजमुद्धृतं जीव प्राणं वह्नि संस्थं शक्रस्वर विभूषितं निसर्गाढ्यं महादेवी विद्या त्रैलोक्यमातृका त्रैलोक्यमोहिनी देवी परब्रह्म चिदात्मिका. इथे मंत्र आहे सैं सकलह्रीं स्रौः. आता चौथं सिंहासन म्हणजे पूर्वसिंहासन विद्या, त्याची देवता द्वितीया चैतन्य भैरवी. त्या मंत्राचा उद्धार श्लोक असा आहे एतस्या एव विद्याया बीजद्वयमुदाहृतं तदन्ते परमेशानि नित्यक्लिन्ने मदद्रवे. इथे हा श्लोक असे सांगतो की स्रौः याच्या आधी नित्यक्लिन्ने मदद्रवे जोडल्यास द्वितीय चैतन्य भैरवीचा मंत्र मिळतो. तर आता ह्याचा जो मंत्र आहे तो सैं सकलह्रीं नित्यक्लिन्ने मदद्रवे स्रौः. आता पूर्वसिंहासन विद्या म्हणजे कामेश्वरी भैरवीचा मंत्रोद्धार श्लोक बघू. शिवचंद्रौ मदानान्तं पान्तं वह्नि समन्वितं शक्तिभिन्नं बिन्दुनाद कलाढ्यं वाग्भवं प्रिये संपत्प्रदाया भैरव्या कामराजं तथैव हि. सदाशिवस्य बीजं तु महासिंहासनस्य च. इथे मंत्र हस खफ्रें हसकलरीं हसौ. आता दक्षिण सिंहासन विद्या, त्याची पहिली देवता अघोर भैरवी. अघोरे वाग्भवं पश्चात् घोरे तु भुवनेश्वरी सर्वतः सर्वेभ्यो घोर घोरतरे रमां. नमस्तेस्तु रुद्ररूपेभ्यो देव्या बीजयुगं लिखेत् त्रिंशद्भिश्च त्रिभिणैर्वर्णैर्विद्येयेयं कथिता प्रिये. इथे मंत्र ह्याप्रमाणे आहे अघोरे ऐं घोरे ह्रीं सर्वतः सर्वेभ्यो घोर घोरतरे श्रीं नमस्तेस्तु रुद्ररूपेभ्यः
क्लीं सौः. आता दक्षिण सिंहासन विद्याची दुसरी देवता महाभैरवी, त्या देवतेचं मंत्र आपण मंत्र उद्धार श्लोक बघू. शिवचंद्रौ वह्निसंस्थौ वाग्भवेन समन्वितौ नादबिन्दुषु संयुक्तं प्रथमं बीजमुद्धृतं लोपाया वाग्भवं कूटं द्वितीयं बीजमुद्धृतं शिवचंद्रौ वह्निसंस्थौ मनुस्वरसमन्वितौ तृतीयं बीजमाख्यातं बिन्दुनादकलाद्वितम् इति हा मंत्र आहे. हस्रैं हसकलह्रीं हस्रौं. आता दक्षिण सिंहासन विद्या तिसरी देवता ललिता भैरवी. माया बीजं समुद्धृत्य कामराजं ततोद्धरेत् प्रेतबीजं समुद्धृत्य विद्येयं त्र्यक्षरी भवेत्. याचा मंत्र आहे ह्रीं क्लीं हस्रौं. आता दक्षिण सिंहासन विद्याचा चौथी देवता कामेशी भैरवी. कामेशी भैरवी स्यात् कामराजेन सुंदरी. इथे फक्त क्लीम हे बीज मंत्र आहे. आता रक्तनेत्र भैरवी दक्षिणा सिंहासन विद्या पाचवी देवता म्हणजे रक्तनेत्र भैरवी. चंद्रवाग्भवं यक्संयुक्तं बीजं प्रथमईरितं सकलावन्निमायाभ्यां द्वितीयं बीजमीरितं बालायाश्चैव तार्तीयं तृतीयं बीजमुद्धृतम्. इथे मंत्र सैं सकलरीं सौः याप्रमाणे आहे. आता पश्चिम सिंहासन विद्या षटकूटा भैरवी ही प्रथम देवता आहे. डाकिनी राकिनी बीजे लाकिनी काकिनी युगात् बीजे आहृत्य देवेशी योजये चंद्रसूर्ययोः आद्यम् एकार संयुक्तम् अन्यदीकारमण्डितं शक्रस्वर समायुक्तं तार्कीयं बीजमालिखेत् बिन्दुनादकलाक्रान्तं तृतीयं शैलसंभवे. इथे मंत्र आहे डरलकसहैं डरलकसह्रीं डरलकसहौः. आता पश्चिम सिंहासन विद्याची दुसरी म्हणजे नित्या भैरवी. षटकूटा भैरवी देवी प्रतिलोमातया भवेत् नित्या च भैरवी प्रोक्ता चतुर्वर्ग फलप्रदा. इथे षटकूटा विद्येचे प्रतिलोम करून नित्य विद्येचा मंत्र मिळतो असे सुचविले आहे. तथापि त्याचा मंत्र असा होतो हसकलर डैम हसकलर डीम हसकलर डौः. हा मंत्र तिथी नित्यामध्ये नित्य देवताचा पण आहे. या देवतेचे नाव दशार्ध व मथा असे आहे. संहार क्रमात नित्य भैरवी व नित्या एकच आहेत. तसेच संहार क्रमात काही शास्त्रातून बालादेवीला बाला भैरवी म्हणून संबोधिले आहे. पश्चिम सिंहासन विद्याची तृतीया देवता म्हणजे मृत संजीवनी. शक्तिबीजं समालिख्य शिवचंद्रौ समालिकेत अनुस्वार विसर्गाभ्यां मंडितौ क्रमतः प्रिये संजीवनी च जूं जीवं प्राणग्रंथीस्थमालिके कुरुशब्दस्त्रिशः सौसौ वह्निजायान्वितो मनुः. इति मंत्र असा येतो ह्रीं हंसः संजीवनी जुं हंसः कुरु 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 सौः सौः स्वाहा.
पश्चिम सिंहासन विद्यातील चतुर्थी म्हणजे मृत्युंजय परादेवताचा मंत्र याप्रमाणे आहे. वद वद वदद्वदन्वं वादनीति वांग मध्ये निक्षपेत प्रिये हस्रां कं वाग्भवं देवी क्लिन्ने क्लेदिनी चालिखेत महाक्षोभं कुरुद्वन्द्वं शिवचन्द्रकलाननं वामाक्षी बिन्दुनादाङ्गा तारातारबीजं ततो वदेत् मोक्षं कुरु युग्मं हस्रं शक्रस्वर विसर्गवत् इति मंत्र असा आहे. वद वद वाग्वादिनी हस्रैं क्लिन्ने क्लेदिनी महाक्षोभं कुरु कुरु हस्त्रीं ओम मोक्षं कुरु कुरु हस्रौः. आता पश्चिम सिंहासनेतले पाचवी विद्या म्हणजे वज्रप्रस्तारिणी देवता पराक्लिन्ने वाग्भवं च ततो क्रमात् आत्मकरम् आत्मक्षरं ततो नित्यम् अदप्रान्ते द्रवे मायां च संलिखेत. इथे मंत्र ह्याप्रमाणे आहे. ह्रीं क्लिन्ने ऐं क्रौं नित्य मदद्रवे ह्रीं. आता उत्तर सिंहासनाकडे वळूया. उत्तर सिंहासन विद्याची पहिली देवता भुवनेश्वरी भैरवी. हंसाद्यं वाग्भवं चाद्यं हसकान्ते सुरेश्वरी भूबीजं भुवनेशानी द्वितीयं बीजमुद्धृतं शिवचन्द्रौ महेशानी शक्रस्वर विभूषितं बिन्दुनाद कलाक्रान्तं तृतीयं बीजमुद्धृतं एषा विद्या महेशानी भुवनेश्वर भैरवी. इति मंत्र हसैं हसकलह्रीं हसौं. उत्तर सिंहासन विद्येचा दुसरी म्हणजे कमलेशी भैरवी. भुवनेशी च चंद्राद्या कमलेशी तथा भवेत. इथे या श्लोकात स व ह यांचे स्थानांचे अदलाबदल करून कामेशी मंत्र मिळतो असे सुचविले आहे. तर हसैं सकलह्रीं हसौं असा कमलेशी भैरवीचा मंत्र येतो. उत्तर सिंहासन विद्येचा तिसरी म्हणजे कौलेशी भैरवी. हसराढ्या भैरवी सा त्रिषु बीजेषु पार्वती. इयं तु हसराढ्या स्यात् पूजा ध्यानादिकं तथा. इथे मंत्र हस्त्रैं हस्त्रीं हस्रौः असा होतो. आता उत्तर सिंहासन विद्येचा चौथा म्हणजे डामर भैरवीचा मंत्र बघू. पूर्वोक्त भैरवी देव्या कामकूटे परां शिवां हित्वोच्चरे तदा विद्यां महासिंहासनेश्वरी. इथे मंत्र आहे हस्सैं हक्लीं हसौः. उत्तर सिंहासन विद्येचा पाचवा म्हणजे कामिनी भैरवी. संपत्प्रदा भैरव्या वह्निं त्यक्त्वा समुद्धरेत्. कामिनी भैरवी चेयं भय विध्वंसिनी इति वा. इथे मंत्र असा आहे हसैं हसकल हसक्लीं हसौं. आता ऊर्ध्व सिंहासन पाचवी म्हणजे ऊर्ध्व सिंहासना विद्या प्रथम सुंदरी ही देवता आहे. वाग्भवं शिवसंयुक्तं वाग्भवे मध्यमं शृणु हलान्ते महेशानी शिवबीजं तु संलिखेत्. रेफवामाक्षि बिन्दु घटितं तु तृतीयकं हसानुग्रह सर्गाढ्यं विद्यैका सुंदरी प्रिये. इथे मंत्र असा आहे हैं हकलह्रीं हसौः. आता ऊर्ध्व सिंहासन विद्येची द्वितीया
देवता म्हणजे द्वितीय सुंदरी. अहसाध्यैर्जपेन्मन्त्री रवितूर्यमनुस्वरैः अन्त्यं ससर्गमाद्ये हि बिंदुनादकलात्मिके. इथे मंत्र आहे अह सैम अह सीम अह सौः. आता ऊर्ध्व सिंहासन विद्येचे तृतीय देवता म्हणजे तृतीय सुंदरी. केवलं वाग्भवं देवी वाग्भवे मध्यमं शृणु हस एह सहस्रांश वाग्भवेन च योजयेत् हत्रयं कलहृल्लेकां शक्तिकूटं शृणु प्रिये चतुष्कं शिवबीजानां रेफो अनुग्रह सर्गान्. इति मंत्र इथे असा आहे ऐं ह स एह सह स्रैं ह ह ह कल ह्रीं ह ह ह ह रौः. आता ऊर्ध्व सिंहासन विद्येची चतुर्थ देवता म्हणजे चतुर्थ सुंदरीचे मंत्र बघू. कलांते शिवयुग्मं तु तथा जीवत्रयं शिवे परापिंडितं कुर्यात् कूटमेतं त्रिधेरयेत् वाग्भवे कामराजे च शक्तिबीजे च संलिखेत् चतुर्थी सुंदरी ख्याता भोगमोक्षप्रदायिनी. इति मंत्र असा आहे कल ह ह स स स ह्रीं ह्रीं कल ह ह स स स ह्रीं ह्रीं कल ह ह स स स ह्रौं ह्रीं. ऊर्ध्व सिंहासन विद्येचा पाचवी देवता म्हणजे पंचम सुंदरी. जीव शिव शिव युगम जीव क्ष्मा क्ष्माकर शिवेन्दुमतम् एताद्वयं च मध्यमं च हसयुक्तमाक्षमेन्दुतम् अन्त्यं तु हसलेखान्दु हेन्द्यवाक्षविभूषितम् त्रिपुरेशी मनोरेषा पंचमी सुंदरी भवेत्. इति सह हस कल स हैम हस हस लक्ष स हि हसीम हस लक्ष सह सहौ. आता सिंहासन नायिका बघू. पूर्वाम्नाय सिंहासनायिका उन्मनी. हस्रीमात्म उच्चार्य सरीमात्मक मद्रिजे शक्ति सकल धीमन्ते चतुर्बीजमुदारुकम् श्रीबीजं कुरुतार्तीयं नित्या वेदाक्षरी भवेत् उन्मनी नाम विद्येयं भोगमोक्षफलप्रदा. याची देवता आहे. अशी देवताचा मंत्र ह्या देवतेचे मंत्र आहे हस्रीं श्रीं श्रीं कल ह्रीं. दक्षिण सिंहासनात नायिका आहे भोगिनी. वाग्भवं बीजमुच्चार्य क्लिन्ने कामस्य बीजकं मदद्रवे कुले हस्रौ विद्येयं भोगिनी प्रिये. इथे मंत्र आहे ऐं क्लिन्ने क्लीं मदद्रवे कुले हसौ. पश्चिम सिंहासना नायिका कुब्जिका. वाग्भवं च पराश्रीश्च हस खफ्रोमितिं प्रिये हस्रौ भगस्तास्ततो देवी पंचैते प्रणवस्मृताः भगवत्यम्ब आखिल्य पृथक् पद्मे पद्मवतेश्वरी चतुर्थं प्रणमं चैव हसकफ्रोमिति प्रिये कुब्जिके चैव हस्रां च हस्रीं हस्रौ ततः परम् अघोरे चैव घोरे च त्वघोरे मुखि चाखिलेत् हस्रां हस्रीं किणिद्वन्द्व विच्चेद् द्वात्रिंशदक्षरी. पूर्वोक्तै प्रणवैर्देवी सम्पुटीकृत संस्मरेत्. इथे मंत्र आहे ऐं ह्रीं श्रीं हस ख फ्रैं हसौः. ओम नमो भगवती
ह स ख फ्रीं कुब्जिके हस्त्रां हस्रुम अघोरे घोरे अघोरमुखी श्रां श्रीं किणिकिणि विच्चे हसौः हस ख फ्रें श्रीं ह्रीं ऐं उत्तर सिंहासना नायिका नाव आहे कालिका आत्मकूर उच्चार्य महाचंडपदम लिखेत योगेश्वरी पदम पश्चात विद्येयं कालिका प्रिये. इथे मंत्र आहे खफ्रेम महाचंड योगेश्वरी ऊर्ध्व सिंहासन. इथे नायिका आहे परा प्रसादांबा. अधोर्ध्वाम्नाय क्रमः ततः पराप्रासाद सहौ मंत्रः. देवताचा मंत्र आहे सौः. तथापि श्री विद्येस आता वरील सांगितल्याप्रमाणे आपल्याला क्रिया साधनेचे श्रीमद सिंहासनेश्वरीचे सर्व मंत्र प्राप्त झालेले आहेत. बालापासून सुंदरीपर्यंत श्रीमद सिंहासनेश्वरी अर्चनाचे प्रमाण श्री विद्यार्णव तंत्रात सांगितलेले आहे. ते याप्रमाणे बाला संपत्प्रदा च चैतन्या तदंतरम द्वितीया चैतन्य रूपा कामेशी तद अनंतरम उन्मनी च यजेत एतो पूर्वस्यां च दिशि क्रमात् सिंहासन च ब्रह्माख्यं यजेत च तद अनंतरम अघोर भैरवी चैव भैरवी च महादिका ललिता भैरवी चैव कामेशी भैरवी तथा रक्तनेत्रा भोगिनी च विष्णुसिंहासनस्तथा दक्षिणे संहिताश्चैव यो यजेत् सौभाग्य हेतवे षट्कूटा भैरवी नित्या भैरवी तद् अनन्तरं मृतसञ्जीविनी चैव मृत्युञ्जयपरा तथा वज्रप्रस्थारिणी चैव कुब्जिका रौद्रमेव च सिंहासनाय यजेत् देवी पश्चिमायां दिशि क्रमात् सिंहासने तत्तूरे तु प्रजेत् भुवनेश्वरीं कमलेशी भैरवी च सिद्धि कौलेश भैरवी डामराख्यां भैरवी च कामिनी भैरवीं तथा कालिकां ईश्वरी आख्यां च यजेत् सिंहासनं बुधः बिन्दुमध्ये महेशानी ऊर्ध्वं संहासनस्थिता परमा सुंदरी चैव द्वितीया सुंदरी तथा तृतीया सुंदरी चैव चतुर्थी सुंदरी तथा पंचमी सुंदरी चैव महात्रिपुरसुंदरी सदाशिवाख्यां देवेशी तजेत् सिंहासनं ततः वराभयकरा रक्ता पाशाङ्कुशकरा भुजाः सिंहासनाभ्यर्चान्ते पंचकोशार्चनं भवेत्. तर तथापि श्री विद्या संप्रदायाप्रमाणे ओम ऐं ह्रीं श्रीं या बीजांना आधी जोडून व अंती देवतायै नमः जोडून अर्चना शृंखला येणेप्रमाणे आहे. पहिला मंत्र ओम ऐं ह्रीं श्रीं ऐं क्लीं सौः बाला देवतायै नमः. 2 ओम ऐं ह्रीं श्रीं हस्रैं हस्क्लीं हस्रौ संपत्प्रदा भैरवी देवतायै नमः. 3 ओम ऐं ह्रीं श्रीं स्रैं सकलह्रीं स्रौः चैतन्य भैरवी देवतायै नमः. 4 ओम ऐं ह्रीं श्रीं ऐं सैं सकलह्रीं नित्यक्लिन्ने मदद्रवे स्रौ द्वितीया चैतन्य भैरवी देवतायै नमः. 5 ओम ऐं ह्रीं श्रीं हसख फ्रें हसकलह्रीं हसौ कामेश्वरी भैरवी देवतायै नमः. 6 ओम ऐं ह्रीं श्रीं हस्रीं
श्रीं श्रीं कलह्रीं पूर्वसिंहासननायिका उन्मनी देवतायै नमः। 7. ओम ऐं ह्रीं श्रीं अघोरे ऐं घोरे ह्रीं सर्वतः सर्वेभ्यो घोरघोरतरे श्रीं नमस्ते स्तु रुद्ररूपेभ्यः क्लीं सौः अघोरभैरवी देवतायै नमः। 8. ओम ऐं ह्रीं श्रीं हस्रैं हसकलह्रीं हस्र्यों महाभैरवी देवतायै नमः। 9. ओम ऐं ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं हसौं ललिता भैरवी देवतायै नमः। 10. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं कामेशी भैरवी देवतायै नमः। 11. ओम ऐं ह्रीं श्रीं सैं सकलह्रीं सौ रक्तनेत्रा भैरवी देवतायै नमः। 12. ओम ऐं ह्रीं श्रीं ऐं क्लिन्ने क्लीं मदद्रवे कुले हसौ दक्षिणा सिंहासन नायिका भोगिनी देवतायै नमः। 13. ओम ऐं ह्रीं श्रीं डर कलसहैं डर कलसहीं डर लकसहौं षटकूटा भैरवी देवतायै नमः। 14. ओम ऐं ह्रीं श्रीं हसकलरडैं हसकलरडीं हसकलरडौः नित्या भैरवी देवतायै नमः। 15. ओम ऐं ह्रीं श्रीं ह्रीं हंसः संजीवनी जूं हंसः कुरु 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 सौ सौ स्वाहा मृत संजीवनी देवतायै नमः। 16. ओम ऐं ह्रीं श्रीं वदवदवादिनी हस्त्रैं क्लिन्ने क्लेदिनी महाक्षोभं कुरु कुरु हस्त्रीं ओम मोक्षं कुरु कुरु हस्रौ मृत्युंजयपरा देवतायै नमः। ओम ऐं ह्रीं श्रीं ह्रीं क्लिन्ने ऐं क्रौं नित्यमदद्रवे ह्रीं वज्रप्रस्तारिणी देवतायै नमः। 18. ओम ऐं ह्रीं श्रीं हसखफ्रें हसौः ओम नमो भगवते हसखफ्रें कुब्जिका हंस्त्रां हंस्त्रुम् अघोरे घोरे घोरमुखी श्रां श्रीं किणिकिणी विच्छे हसौ हसखफ्रें श्रीं ह्रीं ऐं पश्चिम सिंहासना नायिका कुब्जिका देवतायै नमः। 19. ओम ऐं ह्रीं श्रीं हसैं हसकलह्रीं हसौं भुवनेश्वरी भैरवी देवतायै नमः। 20. ओम ऐं ह्रीं श्रीं हसैं सकलह्रीं सहौं कमलेशी भैरवी देवतायै नमः। ओम ऐं ह्रीं श्रीं हस्त्रैं हस्त्रीं हस्त्रौः कौलेशी भैरवी देवतायै नमः। 22. ओम ऐं ह्रीं श्रीं हसैं हक्लीं हसौः डामर भैरवी देवतायै नमः। 23. ओम ऐं ह्रीं श्रीं हसैं हस क्लीं हसौ कामिनी भैरवी देवतायै नमः। 24. ओम ऐं श्रीं ह्रीं खफ्रें महाचंड योगेश्वरी उत्तर सिंहासन नायिका कालिका देवतायै नमः। 25. ओम ऐं ह्रीं श्रीं हैं हकलह्रीं हसौः प्रथम सुंदरी देवतायै नमः। 26. ओम ऐं ह्रीं श्रीं अहसैं अहसीं अहसौः द्वितीया सुंदरी देवतायै नमः। 27. ओम ऐं ह्रीं श्रीं ऐं हस एह सहस्रैं कलह्रीं रौः तृतीया सुंदरी देवतायै नमः। 28. ओम ऐं ह्रीं श्रीं कलह स ह्रीं ह्रीं कलह स ह्रीं ह्रीं कलह स ह्रौः ह्रीं चतुर्थ सुंदरी देवतायै नमः। 29. ओम ऐं ह्रीं श्रीं स क लक्ष सैं हस कक्ष हसीं हस लक्ष हस हौः पंचम सुंदरी देवतायै नमः। आणि 30. ओम ऐं ह्रीं श्रीं
सौः सौः ऊर्ध्वसिंहासननायिका प्रासादाम्बा देवतायै नमः। ओम ऐं ह्रीं श्रीं पंचविंशति सिंहासन देवता पंचनायिका सहित श्रीमत्सिंहासनेश्वर्यै नमः। सारांश असा की बहुतांश लोक जीवितांवर केंद्रित असून बाह्य जीवनावर केंद्रित असून आपल्या नियमाप्रमाणे खातात, झोपतात, काम करतात इत्यादी। गुरु अथवा देवी एखाद्या साधकाला संहार क्रमाने साधना मार्गाला जाण्यासाठी प्रेरित करतात। तो मार्ग मोक्षाचा असून तो मार्ग खरा अध्यात्माचा असून साधकाला आपल्या अंतर आत्माशी घेऊन जातो। गुरु साधकाला आपले लक्ष अंतरात्माकडे, आपले शरीर व मन कसे न्यावे, कसे समजावे हे शिकवतो। देवीची शिकवण प्रत्यक्ष असून एखाद्या जीवनातला प्रसंग म्हणजे जीव घेणारा आजार, जवळचा माणसाचा मृत्यू, जे बाह्य जीवनाचे निर्भक्ती सांगते, निरर्थकता सांगते, या माध्यमातून शिकवण देवी करते। तथापि गुरु असे किंवा देवी असो, खरे अध्यात्म हा आपल्या संहाराचा प्रवास आहे। संहार म्हणजे 25 पायऱ्या चढणे अथवा उतरणे आपल्या दृष्टीप्रमाणे। गंतव्यस्थान परममोक्ष म्हणजे जीवन मृत्यूचा फेऱ्यातून सुटका। ह्या स्थानावर साधक विदेह मुक्तीने किंवा मृत्यूमुळे देह सोडून अथवा जीवनात मुक्ती मिळून पोचतो। आशा आहे की हे भाष्य ऐकणाऱ्या साधकांना तिन्ही साधना म्हणजे भक्ती, ज्ञान व क्रिया साधनेचा बोध झाला असावा। हा बोध किंवा समज अशी की श्री विद्येचा साधक या मार्गाने त्याच गंतव्य स्थानानी पोचतो। श्री विद्येचा दृष्टीने संहाराचा उलट आतील बाजूचा प्रवास म्हणजे बालापासून सुंदरीपर्यंत, ज्याचे नाव आहे श्रीमत्सिंहासनेश्वरी। सावद्यं निरवद्यमस्तु यदि वा किं वा मया चिन्तया न्यूनं व्याख्यानमिदं पठिष्यन्ति जनो यस्यास्ति भक्तिस्त्वपि संचित्यामि लघुत्वम् आत्मनि दृढं संजायमानं हठात् त्वद्भक्त्या मुखरीकृते नर्जितं यन्मानमायापि ध्रुवम्। जरी मी अडाणी आहे, हे भाष्य माझ्या बुद्धीत तुझ्या भक्तीमुळे आलेले आहे। ते प्रिय अथवा अप्रिय असलेस तरी तुझे भक्त त्यावर विचार करतील। या व्हिडिओत आपण श्रीमत् सिंहासनेश्वरी चे व्याख्यान श्री विद्यातंत्र पीठाचे गुरु श्री योगानंदनाथ उर्फ जितेशजी सत्यम यांचे साधना केंद्रित भाष्य सांगितलेले आहे। हे भाष्य श्री ललिता सहस्रनामातले तिसरे नाव श्रीमत् सिंहासनेश्वरी या नावावर आहे। हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद। ओम श्रीमत् सिंहासनेश्वर्यै नमः।